बॅरिकेडिंग कुठे सोडलं मला दाखवा. आम्ही विनंती करतोय. काय झालं? मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना, जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। कल रात कुसुम्बा रोड पर पालक मंत्री दादा भूसे साहब के राइट हैंड अपने आप को बोलने वाला व्यक्ति डॉक्टर कापलनिस प्रयास हॉस्पिटल का इंचार्ज कल नाकाबंदी पुलिस डिपार्टमेंट ने शहर के हर वो प्रमुख रास्ते के ऊपर, मेन रास्ते के ऊपर नाकाबंदी की शुरुआत की है। आचार संहिता है और निवडणूक आयोग का निर्देश है, आदेश है कि नाकाबंदी होना चाहिए और साफ सुथरा इलेक्शन होना चाहिए देश का, लोकसभा का। लेकिन नाकाबंदी करते वक्त जो नाकाबंदी की गई थी उस वक्त डॉक्टर कापलनिस की गाड़ी को रोका गया और वहाँ पर जो पुलिस डिपार्टमेंट की यंत्रणा थी जो नाकाबंदी कर रही थी, मालेगांव शहर की पुलिस, तो नाकाबंदी गाड़ी रुकाने के बाद भी वो व्यक्ति रुका नहीं और आगे जाकर जब पुलिस ने उनको रोकने का काम किया तो वहाँ पर पुलिस से तकरार, बहस। और ये मैं चीज़ को नहीं मानता हूँ कि सुरक्षा दल जो होता है, चाहे वो पुलिस हो, चाहे हमारे देश के नौजवान जो देश को संभालते हैं बॉर्डर के ऊपर, कोई धर्म और जात नहीं होती। उनका कर्तव्य होता है कि देश की, राज्य की सुरक्षा करना, जनता की सुरक्षा करना, उसमें जात धर्म नहीं होता। लेकिन जिस पुलिस वाले ने रुकाया था उसका नाम वसीम है और उसको जातिवाद से गाली देना, डराना, धमकाना और उसको ये बोलना कि रातों रात देखो गायब कर दूंगा, तो ये बहुत बड़ा प्रश्न पुलिस डिपार्टमेंट के सामने खड़ा है। मेरा प्रश्न महाराष्ट्र सरकार के हमारे आदरणीय गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी से है कि आपकी पुलिस के ऊपर सरकार के अंदर शामिल युति गठबंधन के मंत्री के लोग, शिवसेना के लोग, अगर पुलिस डिपार्टमेंट को इस तरीके का शब्द वापरते कि गायब कर दूंगा, तो लैंड ऑर्डर का प्रश्न निर्माण हो रहा है। मालेगांव पुलिस डिपार्टमेंट का संदर्भ में मुझे कुछ बोलना नहीं है, वो उनका काम कर रहे हैं। वरिष्ठ अधिकारी अच्छा कंट्रोल करने का प्रयत्न और कोशिश कर रहे हैं, लेकिन उनके ऊपर राजकीय दबाव डालकर कल 353 का गुना दाखल होना ज़रूरी था। अगर मेरे जैसा या एक सादा व्यक्ति, एक आम इंसान अगर पुलिस को टाइट बोल देता है, गाली दे देता है, धक्का लग जाता है तो 353 दाखल होता। तो प्रश्न यह है कि कल रात की घटना का अभी तक 353 दाखल क्यों नहीं हुआ, ये बड़ा प्रश्न है। मेरी विनंती सरकार से है, निवडणूक आयोग से है, धुलिया निवडणूक निर्णय अधिकारी से मेरी विनती है और मेरा प्रश्न है कि गुना कब दाखल होगा। क्या उस गाड़ी के अंदर पैसा लाया जा रहा था वाटअप के लिए, ये भी प्रश्न है। मैं माजी आमदार हूँ, मैं एक पक्ष का पदाधिकारी हूँ, मेरी गाड़ी कई समय रोकी गई शिवाजी पुतले के पास। मैं गाड़ी रुकाता हूँ, बात करता हूँ, उनको गाड़ी चेक करना हो गाड़ी चेक करते हैं, हम चले जाते हैं, ये उनकी ड्यूटी कर रहे। लेकिन किसी को सिर्फ नेम प्लेट पढ़ कर कि ये मुस्लिम पुलिस वाला है और उसको जातवाद की गाली देना, गायब कर देने की भाषा करना, ये मैं समझता हूँ कि गुना दाखल होना ही चाहिए। एडिशनल एसपी साहब, जिला एसपी साहब और डीवाईएसपी साहब से मेरी विनती है कि 100 मोटो कम से कम गुना दाखिल करिए। आपके पुलिस के साथ ये हुआ है और नहीं तो लोगों की, दूसरों की हिम्मत खुलेगी। लैंड ऑर्डर इसी वजह से खराब होता है कि पुलिस का दबदबा कम होता है। अभी दबदबा है, लेकिन ऐसे लोग अगर इस तरीके की घटना करेंगे, सत्ताधारी लोग, तो मैं समझता हूं कि ये बहुत बड़ा सवाल ये शहर के सामने, पुलिस के सामने और निवडणूक निर्णय अधिकारी के सामने
और ये साफ सुथरा इलेक्शन होगा या नहीं होगा आइंदा 10 दिनों में, ये बड़ा प्रश्न और सवाल है। जानबूझ के कुछ माहौल उनके उनका कैंडिडेट कमजोर हो रहा है या फिर ऐसा कुछ? नहीं, ऐसा है कि धुलिया लोकसभा का जो इलेक्शन चल रहा है और पूरे देश भर के अंदर भारतीय जनता पार्टी और महाराष्ट्र के अंदर युति आघाड़ी को लग गया है कि हम इलेक्शन हार रहे हैं, और इसीलिए मैं समझता हूं कि हो सकता वो गाड़ी के अंदर पैसा हो और उसका तो मेडिकल चेकअप कराना चाहिए डॉक्टर साहब का, रात ही को कराना चाहिए था कि वो व्यक्ति कोई नशे में तो नहीं है, ऐसा भी सवाल है। तो ऐसा है कि इलेक्शन खराब करना, जातिवाद का कोई इशू निर्माण करना, चाहे वो पुलिस से हो चाहे दूसरे समाज से हो, तो मैं समझता हूँ कि ये इलेक्शन हारने की भारतीय जनता पार्टी की निशानी है। लेकिन आखिर में वो मामला वहाँ पर शांत तो हुआ, अच्छी बात है, और हमारा शहर हमेशा शांत करने वालों के अंदर ही शामिल रहा है। कुछ लोग बदमाश होते हैं लेकिन पूरा शहर बहुत अच्छा है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई दलित भाई ये सब मिलकर हमारे शहर का लैंड ऑर्डर और अमन चाहते हैं, और ये अमन शहर है, इसके लिए वहाँ अमन कल रात में हुआ, और अगर दूसरा शहर होता तो बहुत लैंड ऑर्डर बिगड़ सकता था। बॅरिकेडिंग कुठे सोडलं मला दाखवा. आम्ही विनंती करतोय, काय झालं ऐका, तुमचं बॅरिकेडिंग कुठे सोडला मला दाखवा. सोडलं मला दाखवा. सिटी मोबाईल आहे ना, असं बोलायचं नाही. आम्ही आमचं काम तुम्ही गावात स्वतः फिरू नका. काय वाईट झालं? बॅरिकेडिंग मी कुठं सोडलं ना, मला दाखवा ना. तसे जा साहेब तुम्ही. ऐका ना, तुम्ही काय ताब्यात आम्ही हात दाखवला. चेक करा, गाडी चेक करा, पुरी चेक करा. शेख साहेब गाडी चेक करा. शेख साहेब गाडी चेक करा. तुमचा विनंती आहे, तुमच्या विनंती करतो, पाय पडतो. तुम्ही जी दादागिरी करतायत ही चुकीची दादागिरी करतायत. या गावामध्ये तुम्ही चुकीचं वातावरण फैलतायत. गर्दी कम करो. आणि ऐका, पोलीस स्टेशनला चला, पोलीस स्टेशनला चला. ऐका, तुम्ही गाडी पळवली का आम्ही पळवली का मला दाखवा. तुमच्या काय बोलतो दाखव. गाडीला मारूच या. ऐका ना, तुम्ही दाखवा ना मला सीसीटीव्ही फुटेज दाखवा. मी थांबलो, मी थांबतो. हे बरं, तुम्ही आम्हाला येण्यात करताय पॉईंट FST ने आम्ही गाडी अडवली तर ते चेक SST पॉईंटला थांबले नाही, त्याच्यामुळे भरारी करतो. बरं ऐका, मालेगावमध्ये वातावरण खराब करतोय. हे कोर्टात टाकेल. जर मी गाडी थांबवली नसेल, मी गाडी थांबवली नसेल तर मी याचा जबाबदार आहे. तुम ये क्या गलत बात कर रहा है? कोई जरूरत नहीं भाई, मैं आ रहा. गलती नहीं, ये क्या बोल रहा? गलती नहीं. हम गलत गाड़ी तोड़ के आए, ये बोल रहा है. ऐका ना, मी थांबवलं असेल ना, तुला ते 100% अंगात घे. तुला घेतला आम्ही, तुला मी चॅलेंज करतो. आम्ही काय नाही तू बोला ना, आमचं काम करतोय साहेब, आम्हाला तुला काम विनंती केली. तुम्हाला मी थांबवल्यानंतर नाही थांबलो, मी थांबलो नाही. काम करू द्या. आमचं क्या? कार्पोरेट मैं उनको- करायचं तुमचं काम आहे, सहकार्य करा आम्हाला. काय केलं? मी एकट्याने काय केलं केलं? नव्हतं. थांबा, साहेब. तहसीलदार साहेब आहे. त्याच्यानंतर आम्ही ऐका, तहसीलदार साहेब, एक मिनिट थांबा. आता बोला. तुम्ही काय केलं? आता बोला. गाडी अडवली, साईडला घेतली. साहेब साहेब बोला. तुम्ही गाडी अडवली का? गाडी अडवली का? साहेब साहेब तुम्ही बोला. गाडी अडवली का? ऐका सर, ऐका, तुम्ही गाडी अडवली आहे का? तुम्ही गाडी अडवली आहे का? ऐका तहसीलदार साहेब, तुम्ही गाडी अडवली आहे. तुम्ही हात दिल्यानंतर आम्ही थांबलो नाही. कुठले तहसीलदार? तुम्ही तहसीलदार? तुम्ही तहसीलदार आहेत का? तहसीलदार मला ऑर्डर दिली. हे दादा, तहसीलदार आहेत का? तहसीलदार, हे काय बोलले? थांब रे. तहसीलदार आहे ते. तू गाडी थांबवली का आमची? बरं आहे, तू थांबवली ना. तिथं CCTV फुटेज आहे का सर? ऐका ना, आहे ना. चला ओके, घ्या डन, वापस चला. एक मिनिट, गुन्हे दाखल करल. आता पोलीस स्टेशनला चला. नाही, किती- कोण? काय पोलीस कोण स्टेशनला? आहे? तुम्ही कोण काय बोलले? बाप आहे का? येणार ना? गाडी नका, गाडी येणार आहे. कोण? गाडी बोलवली, साहेबांना फोन केलाय. साहेब कोण? येतील, मग कोणीच येणार नाही दादा, कोणीच येणार नाही. तुमच्या माहिती नीट याची सांगू. घे रे. हे वेळ सोडली. हो साहेब, ऐका ना. तुम्ही एक तर पहिले मतदारकाचं ऐका सेवन ना. केलंय. तुम्ही गाडी चेक करा ना आमची. मतदारकाचं सेवन केलंय तुम्ही आणि आम्हाला सर, अरे आमची गाडी चेक करा. आमची मजा करत आलो, तू मला काय सांगशील?
आम्ही आमची तुम्ही काय आम्हाला दिलं का? तुम्ही मद्यर्काचं सेवन केलं हो, आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही तुम्हाला आम्हाला तुम्ही काय सेवा सहकार्य करायची करा. तुम्हाला कशाला? चेक पोस्टला तुम्ही थांबले नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पाया नाही, पडलो. नाही, check post ला. ओके, घ्या. चला, आम्हाला check फुटेज post ला. दाखवा. इथून चला, check post ला. चला, check post ला. तुम्ही आम्हाला चला, check post ला फुटेज येते. दाखवा. चला. साहेबांना फोन केला चला, आहे, ते काम येतील. नाही शेख साहेब कोणी साहेब तुम्ही गावात काही नाही, वाचा. आम्हाला काही आता नाही उडे. आता. तुम्हाला हे सांगतो 100% मी. अरे हे रामची तुला- भाषा करू नका. कोण? साहेब येतील त्यांनी तुम्हाला बघू आम्ही आपण विनंती काय करतोय. करायचंय. तुम्हाला विनंती पाय पडतोय. करताय तुम्ही पहिले हो. काय करत होते तुला काय? बघून घेतो हे करून घेतो तुला नाही, उद्या काय? काय करून ऐका ना ते सुद्धा बोलले हे तुम्हाला तुम्ही राईट नाही करून तुम्हाला घ्या. बी राईट नाहीये तुम्हाला बी राईट नाहीये उद्या बाई, गाडी काय- काढून काय करायचं चला, तुम्हाला गाडी बी राईट चालू नाहीये काय right नाही? आम्हाला त्रास द्यायचे तुम्हाला राईट नाहीये हा, हे ये गाडी काढ रे. गाडी काढ चल. चला, आम्हाला हे? माहिती नाही. चलो. ये घे. काय करायचं? रुको ना, आपण